brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. हो, मोबाईल थोडा मागे घ्या. मध्ये मेळावा होतोय, तुम्ही या मेळाव्याला विरोध देखील केला होता. काय नेमकी तुमची मागणी आहे? मी ह्या मेळाव्याला विरोध केला नाही किंवा ओबीसी बांधवाला मेळावा घ्यायला आमचा विरोध कधीच होता नव्हता आणि नसणार आहे. पण आमचा विरोध हा भुजबळांनी मंत्रिपदाची झूल पांघरून येऊन इथं मराठा आणि ओबीसी वाद लावायचा, तिकडं मंत्रिमंडळात बसायचं, मंत्रिपदाची शपथ घेताना जी शपथ घेतली त्याचा भंग करायचा, या गोष्टीला विरोध आहे. त्यांनी यावं आणि येताना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावं. जर ते येणार तसं नसतील तर आम्ही राज्यपाल महोदयांना सुद्धा पत्र दिले की जर ते मंत्रिपदाचं पद ठेवून कायम येत असेल तर त्यांना पदावरून बडतर्फ करा किंवा येण्यापासून त्यांना रोका. हे राज्यपाल महोदयांना आम्ही दिले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या पक्षाचे अजितदादा, या सगळ्यांना आम्ही पत्र पाठवलेत आणि त्यांनाही हेच सांगितलं आहे. त्याच्यामुळं आमची भूमिका ही ओबीसी बांधवाला काही मिळू नये याची मुळीच नाही. आणि ओबीसी बांधवाला किंवा अठरापगड जातीला काही मिळत असताना मराठा समाजाने कधी विरोध केला नाही. परंतु भुजबळ इथं येत आहेत ते मराठा आरक्षणाचा तो गॅजेटचा GR रद्द करा म्हणून येत आहेत, म्हणून आमचा विरोध आहे. ते जर इथं धनगर, वंजारी, बंजारा यांच्या एसटीतल्या आरक्षणासाठी आले असते किंवा माळी समाजाला काहीतरी निधी मिळावा म्हणून आले असते तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु त्यांना त्यांच्या स्पर्धा लागली. हाके वाघमारे जरा थोडंसं या आंदोलनात पुढं निघून गेल्याचं चित्र ज्यावेळेस स्पष्ट झालं त्यावेळेस आता भुजबळ उतरत आहेत आणि फार मोठा कांगावा करून ते यात उतरत आहेत. परंतु उतरत असताना त्यांनी राजीनामा न देता ती भूमिका घेत आहेत एकीकडं मंत्रिमंडळात राहायचं आणि त्याच मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानंतरही त्या GRला विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका आहे. म्हणून त्यांच्या भूमिकेला विरोध.